कोथिंबीर पाहिल्यावर कोणाकोणाला कोथिंबीर वडी खाऊशी वाटते, तर मीही त्यातलीच आहे. कोथिंबीर पाहिली तर मला लगेच कोथिंबीर वडी खाऊशी वाटली. मग दम कसला निघतोय. घेतली कोथिंबीर वडी करायला. मस्तपैकी मिक्सरच्या जारमध्ये मिरच्या, लसूण, जिरे, ओवा, मीठ हे टाकून मस्त बारीक करून घेतलं आणि कोथिंबीर पण मस्तपैकी बारीक अशी चिरून घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी असं त्याच्यावर बेसन पीठ घ्यायचं आणि असं चाळून काढायचं ना, की पूर्ण एकदम मस्त दिसलं पाहिजे. असं ते करतानाच इतकं भारी वाटलं पाहिजे ना. आणि मस्तपैकी दोघांचं एकजीव करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची वगैरे जी आहे तीही त्यात टाकून थोडंसं मीठ घालून, आता आपण अगोदरच थोडंसं मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळं थोडंसंच मीठ टाकायचं, आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करायचं नाही आहे. ते जे मिरचीमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्येच त्याचा एकजीव होऊन जातो. मस्तपैकी असं खसा 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 मळून घ्यायचं. मस्त त्याचा एकजीव झाला पाहिजे असं मळून घ्यायचं आणि मळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक ताट घ्यायचं जे आपल्या कढईवर व्यवस्थित बसल्या जाईल अशा ताटामध्ये त्या ताटाला तेल लावून मस्तपैकी त्याच्यावर थापून द्यायचं चौकून. कसलंच टेन्शन घ्यायचं नाही हो. आणि द्यायची ना पावरती कढई गॅसवर ठेवून पाणी उकळायला. आणि पाणी उकळलं ना तर हे जे टाकलं आहे ना सगळं, हे कशासाठी करतो आहे, त्या कढईवर तर ठेवायचं आहे ते आपल्याला. मग मस्तपैकी थापून झालं ना तर ते थापलेलं ताट त्या कोथिंबिरी वडीचं जे आपण बेस बनवलं आहे ते द्यायचं ठेवून कढईवर. आता तुम्ही जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे तसं केलं ना तर तुमची वडी अजिबात चुकणार नाही हो. आणि खरं सांगू का, तर दुसऱ्या पद्धतीपेक्षा मला अशी वडी बनवलेली एकदम छान वाटते आणि मस्तही लागते. एकदम खायला खरपूस होते. मला खरं सांगू, मी दुसऱ्या पद्धतीची ट्राय करून बघितली पण ती माझ्याच्याने व्यवस्थित होत नाही, म्हणून मी अशीच बनवते शक्यतो. आणि त्याच्यावर द्यायचं कढईवर ठेवून ते ताट. त्याच्यावर ताट ठेवल्याच्या नंतर त्याच्यावर झाकण ठेवायला विसरू नका हो. झाकण ठेवलं नाही तर ते शिजणार कसं हो. मस्तपैकी 10 ते 15 मिनटात वड्या शिजल्या जातात. तुम्ही बघू शकता त्याची काप एकदम सहज पद्धतीने निघते. ते चिकटत नाही, काहीच नाही. द्यायचं कढईत तेल टाकून उकळायला वरती. कढईतलं तेल उकळल्यावर गॅस थोडासा कमी करायचा, नाही तर मोठं ठेवला तर जायच्या वड्या जळून. आणि मस्तपैकी तळून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता इतक्या भारी खरपूस क्रंची क्रंची वड्या होत्यात ना. नक्की ट्राय करून बघा आणि मलाही कमेंट करून सांगा कशा झाल्या वड्या. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.